निवडणुकीच्या पूर्वसंध्येला गोव्यामध्ये एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याला पैशाच्या पाकिटासह स्थानिक तरुणांनी पकडले। मात्र हा पुढारी स्थानिक तरुणांच्या तावडीतून सुटला आणि त्याने धूम ठोकली। या प्रकाराची गोव्यामध्ये खुमासदार चर्चा रंगू लागली आहे। सावंतवाडीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बंगल्यासमोर वाहने पार्किंग करायला मनाई असून यापुढे जर कोणी वाहने पार्किंग केली तर त्यांच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला। सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणात मुबलक पाणी उपलब्ध आहे, त्यामुळे पावसाला विलंब झाला तरी जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत राहील असे सांगण्यात आले। उन्हाळ्यात झपाट्याने पाणी पातळीत घट होत आहे, मात्र पाळणेकोंड धरण अर्धे भरलेले आहे, त्यामुळे जून अखेरपर्यंत पाण्याची कोणतीही समस्या उद्भवणार नाही असा दावा अधिकाऱ्यांनी केला। बांद्यामध्ये उड्डाणपुलाचे काम ग्रामस्थांनी रोखले। सर्व्हिस रोडची रुंदी वाढवणे आणि डांबरीकरणाची मागणी या कामांसाठी उड्डाणपुलाचे काम रोखण्यात आले। आज या ठिकाणी हायवेचं जे उड्डाणपुलाचं काम आहे सर्व्हिस रोड संदर्भात या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी एकत्र आलो। या ठिकाणी P1 जो पिलर आहे तिकडे फक्त 6 मीटर रुंदी ठेवलेली आहे सर्व्हिस रोडची, गटार धरून 6 मीटर, ॲक्च्युली त्यांच्या डायग्रामप्रमाणे ती 9 मीटर एवढी आहे। भविष्यात बांदा गावाच्या विकास किंवा विस्तार विचारात घेतला तर हा रस्ता अतिशय महत्त्वाचा गावाच्या दृष्टीने आहे। हा सर्व्हिस रोड मोठा असणे भरपूर महत्त्वाचे आहे, कारण दोडामार्ग तालुक्यातील सर्व वाहने त्याचप्रमाणे विलवडा पंचक्रोशीतील गावे आहेत, त्या गावात येणाऱ्या सर्वांची वाहने ह्याच रस्त्याने उतरतील आणि भविष्यात या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊन कोणती अडचण होऊ नये म्हणून आज आम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी इथे आलो होतो। अधिकारी कुठचंही समर्पक उत्तर देऊ शकले नाही, त्यामुळे आम्ही हे काम पुन्हा बंद करण्याचा त्यांना निर्णय घेतलेला आहे। योगी यांचे योगी असलेल्या दाणोली येथील साटम महाराजांचा जयंती उत्सव शुक्रवारी विविध कार्यक्रमांनी उत्साहात जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। अक्षय तृतीयेच्या सुवर्ण पर्वणीला साटम महाराजांच्या दर्शन आणि आशीर्वादासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती। परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थानातील भक्त निवास येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती भक्तिमय वातावरणात आणि विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली। हा जन्मोत्सव सोहळा लिंगायत समाज बांधवांनी याची देही याची डोळा पाहिला आणि आनंद लुटला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।